खूप वेळ झाला मामाना जाऊन. एव्हाना यायला हवे होते ते. येतच असतील. ओ भालबा, कुठे आहेत तुम्ही? तुमचा फोन विकला की काय? अहो फोन लागत नाहीये तुमचा. किती शोधलं तुम्हाला? देवी आईच्या देवळात सुद्धा जाऊन आलोय आता. मी घरीच होतो. घ्या आता. अहो घरी सुद्धा जाऊन आलो तुमच्या. हा, मी ते विहिरीवर गेलो होतो ना पाणी आणायला. बरं बर. पण हे काय? हे कुदळ फावडी घेऊन कुठे खजिना शोधायला निघालेत की काय? ते देशमुख आपले. अहो ते देशमुखाचं जाऊ दे. तुम्ही एक काम करा. या चला, आपल्याला ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जायचंय. चला या. पण कशाला? कशाला म्हणजे? अहो आपल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये पूजा आहे, त्याचीच तर मीटिंग आहे. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना मी. आपण पाटील आता हे आता काय तुम्ही पाटलांचा शब्द खाली पाडणार आहेत का बालबा? चला ते ठेवा सगळं. ए उठ, उतर खाली. बालबांना बसू दे मध्ये. या या या. काय लागला फोन? नेत्राचा फोन लागत नाहीये. मी इंद्राने आत्ताना परत ट्राय करतो. बाबा त्यांचाही फोन लागत नाहीये. काय करायचं? दोघी कुठे गेल्या तेही माहिती नाही. तू काळजी करू नकोस, येतील त्या. बाबा सकाळी घराबाहेर पडल्यात त्या. 4 वाजत आले. त्यांना नेटवर्क मिळालं की त्या करतील फोन. आपण वाट पाहूया. आय होप त्या संध्याकाळपर्यंत परत येतील. बाबा ओके असेल ना सगळं? हो. दीड तास होऊन गेलाय. एव्हाना यायला हवे होते ना ते. आता मला काळजी वाटते. काही झालं नसेल ना? नाही नाही, तसं काही नसेल. फोन करून बघ. नेटवर्क पण नाहीये. आता काही संकट आलं नसेल ना आबांवर? मी पटकन जाऊन बघून येते. नाही, थांब नेत्रा. अगं तूच म्हणाली होतीस ना मला की गावकऱ्यांनी तुला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. आणि हे बघ, काही झालं तरी आपल्याला खणायचं तर आहेच. तू थांब इथेच, मी जाऊन येते. आत्ते पण तुम्ही आले. काळजी घ्या. हो.
सावकाश. आबा द्या. आबा तुम्ही ठीक आहात ना? हो. काही अडचण नाही ना आली? थोडासा घोळ झाला. काय झालं? वाटेमध्ये पाटील भेटले. हा. ते ग्रामपंचायतीमध्ये घेऊन गेले. मला धड त्यांना काही नाही ना म्हणता येईना. अरे देवा. या सावकाश. इंद्राणी, नेत्रा, माझं ऐका. ही जमीन नाही खणली जाणार. पण असं थांबून चालणार नाही ना मामा. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ही जमीन खणायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या वाटेला अपयशच आले. इंद्राणी, अगं सूर्य मावळतीला आलाय. सूर्य मावळल्यानंतर विघ्न येऊ शकतं. अंधारामध्ये काही वावगंही होऊ शकतं. हे बघा, माझं ऐका. ही जमीन नाही खणली जाणार. नाही आबा. पेट्यांचं रहस्य जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. पेटी खड्ड्यात. तुम्ही नका काळजी करू. देवी आई सांभाळून घे गं. जमिनीत पेटी. देवी प्रगटली तेथ निधला विरोचका घाव. शिश पडिले जेथ तेथ जीवन मिळेना. नेत्रा, इंद्राणी, तुम्ही थांबा. आता मी खणतो. नाही आबा, तुम्ही आत नका येऊ. अगं पण आबा,
चल 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 चल. हो पाटील. अरे चल ना, काय घाबरतोय, चल. आत्या, पेटी इथेच असेल. आपण काढत राहूया. खासदार साहेबांना भेटून आलोय मी. त्यांना सांगितलं, सगळ्या गावकऱ्यांची हीच इच्छा आहे की आमदारकी सुरेश भाऊ पाटलालाच मिळाली पाहिजे. आबा, कोणाचा तरी आवाज येत होता. आपल्याला निघायला हवं. कुणीतरी पाहिलं तर गोंधळ होईल. चला. तुम्ही म्हणालात ना इथे कोणी येत नाही. हो म्हणालो होतो, पण आज कसं आलं कोण कुणास ठाऊक बुवा. निघूया आपण, चला. ऐक, कोणी यायच्या आधी आपण खणून घेऊया. वावोशी, वरसई, बिलवली ही सगळी आपली वोटर बँक आहे आणि ही सगळी मतं आपल्यालाच पडणार आहेत, कळलं? बघतो ना या खेपेला आमदार कसा होत नाही ते. इंद्राणी नेत्रा, हा पाटलाचा आवाज आहे. खड्डा बुजवा लवकर. पाटील चला ना, इथून ही भुताटकीची जागा आहे. अरे भूताटकी वगैरे काय नसते. गप. अरे इथे कोणी येत जात नाही म्हणून तर ही जागा निवडली. हे एक काम कर, ती पिशवी इकडे दे आणि जा तिला घेऊन ये. तिला सांग जंगलात पाटील वाट बघतोय. अरे चल निघ. भूताटकी म्हणे. अरे इतके वर्ष इकडे येतोय, मी नाही कधी बघितलं भूत आणि हा सांगतो भूताटकी. मी आता उद्या सकाळी येणार. बाहेर आहे मी. चल ठेव फोन. हा चला आता निघूया. त्या पाटलांनी बघितलं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि आता अंधार पडायला ऐका लागला. ना, मी काय म्हणते, ते पाटील जाईपर्यंत थांबूया ना आपण. नाही, पाटील सकाळपर्यंत जाणार नाहीये. तो कुणाला तरी सांगत होता, मी ऐकलंय. त्यामुळे आपल्याला निघायला आणि आता अंधार पण पडत आलाय. अंधारात तुम्ही दोघींनी एकटं राहणं योग्य नाहीये. हे बघा, तुम्ही उद्या पहाटे, आपण आता निघूया आपण. आम्ही पहाटे येतो. हो, आणि इंद्राणी नेत्रा, आपल्या घरी मी तुम्हाला नाही नेऊ शकत आहे. तुम्हाला पुण्याला जावं लागेल.
बाबा काही हरकत नाही, मी पहाटे येतो. चला सावकाश. ते ऐका ग, इथून नाही, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. चला. बंटी, कधीपासून फोन करते तुला? कुठे आहेस तू? काही घोळ नाही ना घालून ठेवलायस? वावशी, काय? वावशी ते मी ताई, वावशी ते मी. हा, त्या दोघी वावशीत आल्या, वावशीत. ताई ताई, हे सगळं ना खूप डेंजर आहे, डेंजर आहे. काय बाबूशीत काय करतायत त्या? पेटी शोधायला, पेटी शोधायला. पेटी? बंटी, नक्की काय चाललंय तिकडे सगळं? ताई, त्या दोघी वावशीत आल्या, मी वावशीत आलो, आणि मग बाबा आम्हाला सांगा ती जागा कुठे आहे? जंगलात, पण तिथे कुणीही जात नाही. हीच ती जागा. नेत्रा, नेत्रा थांब, ऐक माझा नेत्रा. इंद्राणी, माझा ऐका का दोघींनो? अरे खासदार साहेबांना भेटून आलो मी. आपल्याला निघायला पाणी, आता अंधार पण पडत आला. अंधारात तुम्ही दोघींनी एकटं राहणं योग्य नाहीये. तर बघा, तुम्ही उद्या पहाटे, आपण आत्ता निघूया. आपण आम्ही पहाटे येतो. त्या निघून गेल्या? हा, पेटी सापडलीच नाही, पेटी सापडलीच नाही त्यांना. त्यांना सापडली नाही? पण त्यांना सापडली नाही म्हणजे पेटी मला सापडणार आहे बंटी. पेटी माझ्या नशिबात आहे. गेल्या ना निघून त्या? तू जा 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 आणि पेटी ताब्यात घे. जा लवकर. मी? हो बंटी, निघ आता. वेळ वाया घालू नकोस, निघ. मी नाही. मला भीती वाटते. मी एकटा कसं जाणार? मला भीती वाटते ताई. बंटी मी आहे ना, मी आहे ना, काही होणार नाही तुला. जा आधी आणि पेटी ताब्यात घे. नाही ताई, भूत असेल इथे. भूत असेल, काहीतरी असेल. कोणीतरी आहे, सतत ना कोणीतरी आहे इथे. माझं पाठलाग कोणीतरी आहे. मला भीती वाटते ताई. मी नाही. भूत बस. ऐक बंटी, तू तिथेच थांब. रात्री मी येते तिकडे.
काहीही झालं तरी पेटी मलाच मिळणार. आज आमचं काम पूर्ण नाही होऊ शकलं. थोडक्यासाठी राहिलं सगळं. पण बरं झालं तुम्ही घरी परत आलात. नाही तुम्ही तिकडेच मुक्कामाला थांबला असतात तर इथे टेन्शनने आमची अवस्था वाईट झाली असती. मित्र पण काम पूर्ण नाही झालं म्हणजे एक्झॅक्टली घडलं काय तिथे? मी आता तरी एवढंच सांगू शकते की काम अर्धवट राहिलं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला उद्या पहाटे परत जावं लागेल.